श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, माघ पौर्णिमेच्या या काळरात्री आकाशात एक असा भयानक खेळ रचला जात आहे ज्याचा विचार करूनच तुमच्या अंगावर शहारे येतील. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ही केवळ एक पौर्णिमा नसून तुमच्या आयुष्यातील काळाचा न्याय आहे. तुमच्या कुंडलीत अनेक वर्षांपासून दडलेली एक अदृश्य शक्ती आता जागृत होणार असून ती तुमच्या जीवनातील सुखशांतीचा पाया मुळापासून हलवून देणार आहे. सावध व्हा, कारण ज्याला तुम्ही आजवर तुमचे नशीब समजत होता तो केवळ एक आभास होता आणि आता खऱ्या वादळाची सुरुवात होणार आहे. कुंभराशीच्या जातकांनो, या पौर्णिमेनंतर तुमच्या घरात आणि बाहेर अशा काही घटना घडतील ज्याची तर्कसंगत उत्तरे कोणाकडेच नसतील. गुरुजींनी वर्तवलेल्या या दैवी स्फोटात तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा असा एक चेहरा समोर येईल जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हे सत्य इतके भीषण असेल की ते पचवणे तुम्हाला अशक्य होईल. पण नियतीला आता तुमचा बळी द्यायचा नाहीये. तुमच्या पाठीमागे चाललेले षडयंत्र आता अशा टोकाला पोहोचले आहे की जर तुम्ही आता सावध झाला नाहीत तर पुढचा काळ तुम्हाला कधीही न सावरता येणारी जखम देऊन जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ किंवा ही भविष्यवाणी इथेच सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका. कारण गुरुजींनी या परिवर्तनाच्या 9 घटनांपैकी अशा काही गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुमच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आहेत. यातील प्रत्येक भाग तुमच्या भविष्यातील संकटांची आणि मुक्तीची चावी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर नियतीने दिलेला सर्वात मोठा इशारा तुमच्याकडून सुटू शकतो आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना केवळ तुम्हीच जबाबदार असाल. स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत आणि अत्यंत एकाग्रतेने बघा. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही माघ पौर्णिमा आकाशात एक अत्यंत दुर्मिळ तितकाच भयानक विषयोग निर्माण करते. लक्षात घ्या, शनी आणि राहूची युती तुमच्या राशीच्या कुंडलीत एक असं स्थान आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य बाहेर पडणार आहे. हा ग्रहयोग, विषयोग हा इतका शक्तिशाली आहे की ज्याने निर्माण होणारी ऊर्जेची लाट तुमच्या आसपास असलेल्या शत्रूंचा आणि कपटी मित्रांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, आजवर जे तुमच्याशी गोड बोलून पाठीमागे तुमचेच नातेवाईक किंवा बंधू कटकारस्थान रचत होते त्यांचा काळ आता जवळ आलाय. कुंभ राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या ग्रहमानामुळे तुम्हाला एकामागून एक धक्के बसण्याची सुरुवात होईल. गुरुजी म्हणतात की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास टाकला तिचेच भयानक कारस्थान समोर आल्याने तुमचे मन विरदीन होऊ शकते. मात्र हा ग्रहयोग केवळ विनाश करण्यासाठी नाही तर तुमच्या डोळ्यावरील पडदा दूर करण्यासाठी आलाय. जर हे कट कारस्थान आता उघड झाले तर भविष्यात तुम्हाला कधीही न भरून निघणारे नुकसान सोसावे लागू शकते. त्यामुळे या धक्क्याकडे नियतीने दिलेली एक संधी म्हणून पहा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या दैवी स्फोटाचा परिणाम तुमच्या घरातील आणि बाहेरील वातावरणावर स्पष्टपणे जाणवेल. या ग्रहयोगामुळे तुमच्या गुप्त शत्रूंची मानसिक अवस्था बिघडेल आणि ते स्वतःहून अशा चुका करतील ज्यामुळे त्यांचे खरे रूप उघड होईलच. गुरुजींनी सूचित केल्याप्रमाणे हे सत्य समोर येताना कदाचित तुम्हाला एकांतवास स्वीकारावा लागू शकतो. पण हीच वेळ स्वतःला सावरण्याची आहे, कारण या पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करून तुम्हाला खऱ्या व खोट्या माणसाची ओळख करून देईलच, ज्यामुळे तुम्ही भविष्यात अधिक सावध व शक्तिशाली व्हाल. लक्षात घ्या, कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार या पौर्णिमेला निर्माण होणारा जो अंगारक योग आहे तो सुद्धा तुमच्या शत्रूंच्या विनाशाची नांदी ठरणार आहे. कारण तुमच्या कुंडलीतील 6व्या भावावर पडणारी मंगळाची क्रूर दृष्टी हे संकेत देत आहेत की ज्यांनी तुम्हाला आजवर छळले, ज्यांच्या पराभवाची वेळ आता आली आहे. हा काळ तुमच्यासाठी दैवी न्यायाचा काळ असेल. शत्रू किती बलाढ्य असला तरी त्यांच्या काळात त्याच्या बुद्धीचा भ्रंश होईल आणि तो स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकत जाईल. कारण तुमच्या मागे अंगारक योग आहे. तुम्हाला आता कोणताही तलवार न उचलता आपल्या विरोधकांचा अंत उघड्या डोळ्यांनी पाहावा लागणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट ताकीद दिली आहे की हा बदल अत्यंत भीषण असेल. तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे, तुमच्या नावाची बदनामी करणारे आणि तुमच्या कुटुंबात कलह निर्माण करणारे लोक आता एकामागून एक उद्ध्वस्त होताना दिसतील. परिस्थिती अशा प्रकारे वळण घेईल की त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात उभे ठाकतील. ज्यांनी तुमचे आर्थिक नुकसान केले, तुमची बदनामी केली, त्यांना आता स्वतःची मालमत्ता वाचवण्याची धडपड करावी लागेल. हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. जे पेराल तेच उगवल
आणि तुमच्या शत्रूंनी जे पेरले होते तेच आता त्यांना प्राशन करावे लागणार आहे. कुंभ राशीच्या जातकानो, या संघर्षाच्या काळात तुमची भूमिका केवळ एका शांत निरीक्षकाची असलीच पाहिजे. गुरुजी म्हणतात, जेव्हा दैवी शक्ती कार्यरत असते तेव्हा आपण मध्ये पडणे चुकीचं ठरेल. तुमच्यावर झालेला अन्याय आता संपुष्टात येईल आणि तुमची निष्पापपणा जगासमोर सिद्धही होईल. हा काळ तुम्हाला हे शिकवेल की संयम पाळला तर नियती स्वतः तुमची लढाई लढते. शत्रूची उलट गणना तुम्हाला मानसिक शांती तर देईलच, पण त्यासोबतच समाजात तुमचा दरारा आणि मान सन्मान पुन्हा एकदा प्रस्थापित करेल. ही केवळ सुरुवात आहे. पुढचा टप्पा अधिक विस्मयकारक होईलच. लक्षात घ्या कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या पौर्णिमेच्या नंतर तुमच्या कुंडलीत धनयोग, लक्ष्मी योग, धनलक्ष्मी योग सक्रिय होताना सुद्धा दिसतोय. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या संपत्तीवर जे दुष्ट ग्रहाचे सावट होते ते आता कायमचे दूर होईल. गुरुजीच्या मते तर तुमच्या 2ऱ्या आणि 11व्या भावावर गुरुची शुभ दृष्टी पडल्यामुळे तुमच्या तिजोरीचे बंद दरवाजे एकामागून एक उघडू लागतील. ज्या आर्थिक कोंडीने तुमचा श्वास गुदमरला होता ती आता एका दैवी चमत्काराप्रमाणे सुटणार आहे. हे धन तुमच्याकडे अशा मार्गाने येईल ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ अडकलेले पैशासो आणि रखडलेली देणी परत मिळवून देणारा ठरणार आहे. गुरुजींनी संकेत दिले आहेत की ज्यांनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा जे व्यवहार कायदेशीर वादात अडकले होते त्यातून आता अचानक सकारात्मक मार्ग निघेल. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला देण्याचा नियतीचा प्रयत्न सुद्धा आहे. एखादी जुनी गुंतवणूक ज्याला तुम्ही कवडीमोल समजत होता ती आता सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनेल. मात्र गुरुजी बजावून सांगतात, आलेला हा धनलाभ गुप्त ठेवा, कारण तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्याची नजर या पैशावर पडून आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेनंतर तुमच्या उत्पन्नाचा नवा स्रोत एक सुरू होणार आहे, जो तुम्हाला भविष्यात आर्थिक धैर्य देईल. कर्जबाजारीपणा असो किंवा पैशाची चणचण यामुळे येणारी मानसिक अस्वस्थता आता संपणार. गुरुजी म्हणतात की ही वेळ गुंतवणुकीसाठी अत्यंत योग्य आहे, परंतु कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज नक्की ऐका. हा धनलाभ तुम्हाला केवळ चैनीसाठी मिळाला नाही, तर तुमच्या आयुष्यातील राहिलेली महत्त्वाची कार्य पूर्ण करण्यासाठी निसर्गाने दिलेली शिदोरी आहे. या संधीचा योग्य वापर केला तर गरिबीचे नावही तुमच्या आयुष्यात उरणार नाही. लक्षात घ्या कुंभ राशीच्या जातकांनो, त्यासोबतच गुरुजींनी या पौर्णिमेसाठी वर्तवलेली सर्वात रहस्यमय भविष्यवाणी म्हणजे तुमच्या सुप्त अंतर्ज्ञानाचा उदय देखील होणार. कुंभ राशी मुळातच गूढ आणि खोल विचाराची रास आहे, परंतु या माघ पौर्णिमेला चंद्राचा नेपच्यून ग्रहाशी होणारा दुर्मिळ त्रिकोण योग तुमच्या 3ऱ्या डोळ्याला जागृत करतोय. गुरुजीच्या मते तर तुमच्या आसपासच्या वातावरणात अशा काही लहरी निर्माण होतील ज्या तुम्हाला येणाऱ्या संकटाची आणि सुखाची चाहूल आधीच करून देतील. तुमच्या मनात अचानक येणारे विचार हे केवळ भ्रम नसून ते प्रत्यक्ष दैवी संकेत असणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने ही अत्यंत सूचक, थरारक असतीलच. गुरुजींनी स्पष्ट केलं की स्वप्नात तुम्हाला वारंवार काही विशिष्ट अंक, देवस्थान किंवा एखादा मृत व्यक्ती दिसू शकतो, जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलाचे मार्गदर्शन करतील. कदाचित तुम्हाला एखादी घटना घडण्यापूर्वी ती घडणार असा भास देखील होईल. आणि ही शक्ती तुम्हाला हे सर्व संकेत दर्शवतात की तुमची आध्यात्मिक शक्ती सर्वोच्च शिखरावर या पौर्णिमेनंतर पोहोचेल. जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर नियती तुमच्यासाठी उघडलेली संधीचे दारे सुद्धा बंद करू शकते. म्हणून स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिका. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी एका मोठ्या आध्यात्मिक परीक्षेचा आहे आणि त्यामुळे गुरुजी सांगतात की ध्यान किंवा शांततेत बसलेले असताना तुम्हाला कठीण प्रश्नाची उत्तरे आपोआप मिळतीलच. ही शक्ती तुम्हाला अशा व्यक्तीपासून सावध करेल ज्याच्या मनात तुमच्याबद्दल खोटेपणा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटाल तेव्हा तुम्हाला आतून सकारात्मक किंवा नकारात्मक लहरी जाणवतील आणि या लहरीवर विश्वास ठेवा. हा दैवी प्रकाश तुम्हाला अशा मार्गावर घेऊन जाईल जिथे केवळ सत्य प्रगती असेल. लक्षात ठेवा, ही शक्ती सर्वांना मिळत नाही. तुम्ही निवडलेले आहात म्हणून हा चमत्कार तुमच्यासोबत घडत आहे मित्रांनो. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजीने या भागासाठी अत्यंत कठोर अशी भविष्यवाणी सुद्धा दर्शवली आहे. जसं की या माघ पौर्णिमेला तुमच्या राशीत निर्माण होणारा पाशमुक्ती योग तुमच्या आयुष्यातील एका जुन्या विषारी नात्याचा अंत करणार आहे. गुरुजीच्या मते तर तुमच्या कुंडलीतील सप्तम भावावर केतूचे सावट असल्याने ते नाते केवळ सवयीने, दडपणाखाली किंवा भीतीने टिकून होते.
ते आता पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार आहे. हा बदल इतका तीव्र असेल की अनेक वर्षापासूनचे रक्ताचे जवळचे नाते एका क्षणात परके होऊ शकते. कुंभराशीच्या जातकांनो, हे लक्षात घ्या की हे नाते तुटणे तुमच्यासाठी सुरुवातीला एखाद्या मृत्यूच्या वेदनेसारखे ठरेल. पण गुरुजी म्हणतात की ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्याचा आधार मानले, तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा जर अडथळा होत असेल, तर या पौर्णिमेच्या प्रकाशात ते उघड होईल आणि संवाद पूर्णपणे थांबून एखाद्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद अंतिम दुराव्यात रूपांतर होईल. आणि हे नियतीचं संकेत आहे. लक्षात घ्या, ही परिस्थिती तुम्हाला भावनिकदृष्ट्या तोडण्यासाठी नसून तुम्हाला त्या भावनिक तुरुंगातून मुक्त करण्यासाठी निर्माण केली जाते. कुंभराशीच्या जातकांनो, त्यासोबतच त्यासोबतच गुरुजींनी या भविष्यवाणीचा एक शेवट अत्यंत तेजस्वी आणि आशादायी संदेशाने केलाय. कारण माघ पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत जो राजयोग सक्रिय झालेत, हे तुमच्या आयुष्याच्या एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात असणार आहे. गुरुजीच्या मते तर तुमच्या दशम भावातील ग्रहाची स्थिती आता अशी बदलणार की आजवर ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा तुम्हाला कमी लेखलं, तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होतील. तुमची सहनशीलता आणि कष्टाचे फळ मिळण्याची ही वेळ आहे. समाजात तुमचा असा एक वेगळा दबदबा निर्माण होईल जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. त्यामुळेच कुंभराशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला मिळणारा मान सन्मान हा केवळ तुमच्या कामामुळे नाही, तर तुमच्या बदललेल्या व्यक्तिमत्वामुळे असेल. गुरुजी सांगतात की तुमच्या वागण्यात एक विशेष दैवी मोहिनी असेल. त्यामुळे लोक तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. कौटुंबिक समारंभ असो किंवा व्यावसायिक बैठक, तुमचे मत अंतिम मानले जाईलच. हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार आहे. ज्या पायरीवरून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न झाले, त्याच पायऱ्या आता तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातील. त्यामुळे कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींचा सर्वात मोलाचा सल्ला हा आहे की या नवीन प्रवासात जुन्या दुःखांना थारा देऊ नका. तुमच्या आयुष्यात आता नवीन प्रभावशाली व्यक्तीची एंट्री होईल, ज्या तुमच्या प्रगतीला ती वेगळी देईल. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवत असेल की एखादी अदृश्य शक्ती सावलीसारखी तुमच्या सोबत आहे, जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढीलच. भीती आणि संभ्रमाचा काळ आता संपला असून आता आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. ही पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एका तिथीचा शेवट नसून एक वैभवशाली भविष्याची नांदी सुद्धा ठरणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, माघ पौर्णिमेच्या या प्रबळ काळात गुरुजींनी एक असा विशेष उपाय, प्राचीन आध्यात्मिक उपाय सुद्धा दिलाय की तुमच्या आयुष्यातील संकटाचे निवारण करणारा तो ठरेल. या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा किंवा ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा अत्यंत समाधानपूर्वक जप करणे अत्यंत अनिवार्य आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळा किंवा काळे तीळ टाकून सकाळी स्नान केल्यास तुमच्या कुंडलीतील ग्रहाचे दोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन दैवी संरक्षणाचे कवच तुमच्या भोवती निर्माण सुद्धा होईल. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, आर्थिक कोंडी फोडण्यासाठी, घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी या दिवशी पांढऱ्या वस्तूचे, विशेषतः तांदूळ व साखरेचे दान गरजू व्यक्तींना अवश्य करा. गुरुजी म्हणतात की छोटासे उपाय तुमच्या आयुष्यातील आलेले अडथळे, धन परत मिळवून देण्यासाठी, प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी चमत्कारिक ठरतील. जर तुम्हाला या भविष्यवाणीवर आणि स्वामीच्या शक्तीवरती पूर्ण विश्वास असेल, तर या माहितीला आताच लाईक करा व्हिडिओला, जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील येणारा नवीन अध्याय यशस्वी व्हावा आणि गणपती बापांनी सर्व विघ्न दूर करावेत, यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावानं जय श्री गणपती बाप्पा मोरया, कृपा ठेवा आमच्यावर असं लिहा. नियतीचे गुप्त संकेत, त्यासोबतच गुरुजीचे मार्गदर्शन वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब देखील नक्की करा. लक्षात ठेवा, तुमची एक कृती आणि स्वामीवरील, गणपती बाप्पावरील तुमची अढळ श्रद्धा तुमचे नशीब पालटू शकते. श्री स्वामी समर्थ.